महाराष्ट्रामध्ये देखील उमटताना दिसत आहेत। सीजेपीच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळताना दिसतोय। कोल्हापूर असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या सगळ्याच ठिकाणी आता आंदोलक रस्त्यावरती उतरलेत। कोल्हापुरामध्ये इंडिया आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे, तर ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू आहे। पुण्यामध्ये देखील एफटीआयआयचे विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेत। ठाण्याची दृश्य आपण बघतायत। या ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। पुण्याची देखील दृश्य आपण पाहताय। पुण्यामध्ये एफटीआयचे विद्यार्थी देखील रस्त्यावरती उतरलेत। छत्रपती संभाजीनगर मधील देखील ही दृश्य आपण पाहताय। आझाद स्वराज पार्टीच्या वतीने अनेक जण या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेत। अनेक संघटना या ठिकाणी दाखल झाल्यात। सोनम वांगचुक यांनी सीजेपीला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकर रस्त्यावरती उतरले। तर नाशिकची देखील दृश्य आपण पाहू शकतायत। सोनम वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी आणि कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधील देखील अनेक संघटना रस्त्यावरती उतरलेल्या बघायला मिळत आहेत। त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून दिल्लीतील या सीजेपीच्या आंदोलनाला आणि सोनम वांगचुक यांच्या मागणीला पाठिंबा मिळताना दिसतोय।